हे मुंबईतले उत्तर भारतीय पुन्हा जागे झालेत आणि आपली लोकसंख्या दाखवू लागलेत. आपली लोकसंख्या दाखवून आपल्या मराठी लोकांना ताकद दाखवतात की आमची लोकसंख्या किती आहे. हे सगळं का केलं बरं यांनी? अनेक वर्षांपूर्वी ही लोक आपल्या महाराष्ट्रात आली, मुंबईमध्ये आले, शहरांमध्ये आले, छोटे मोठे उद्योग धंदे करून, ठेले टाकून पाणीपुरीचे जे जे काही करता येईल ना या लोकांना ते यांनी केलं. पैसा कमवला यांनी, पैसा कमवला. आज रूमा घेतल्या, पैसा कमवून चांगल्या शाळांमध्ये त्यांची पोरं शिकू लागली. आज काही जणांनी कंपन्या टाकल्या असतील, काही जणांनी चांगली चांगली दुकानं घेतली असतील. सगळ्या गोष्टी करून ही लोक पाळमुळं रोवून बसली. का रोवलीत? कारण त्यांची मानसिकता ती होती. आपल्या मराठी माणसाची मानसिकता काय? गाव सोडून यायचं, इथं गावचं सगळं आम्ही सगळ्या गावच्या याच्यावर आम्ही रांगोळी करतो. आमचा माणूस इथं येतो, इथं येऊन आमचा माणूस 10,000ची नोकरी करतो, 20,000ची नोकरी करतो. नोकरी कर, गावातले आई बाबा सांगतात नोकरीच कर रे बाबा, ते धंदा बिंदा आपलं काम नाही. ही आमची मानसिकता, ही आमच्या मराठी माणसाची मानसिकता. आम्ही कधी मोठे होणार? आता आपल्याला यांच्या हातातला धंदा घ्यायला लागेल, आपल्याला त्या जागी उभं राहावं लागेल. तिथं उभं राहून आपल्याला आपलं अस्तित्व प्रस्थापित करावं लागेल. यांना असं वाटतंय ना की मराठी माणूस फक्त नोकरीच करू शकतो. यांना दाखवावं लागेल की आपण धंदा करतो. हे सांगतात का मुंबई आम्ही सोडून गेलो ना की तुमचं सगळं इकडे बंद पडेल? मग त्यांना सांगावं लागेल की तुम्ही सोडून जा, आम्ही चालवायला इथं तयार आहोत. या सगळ्या गोष्टी फार कटाक्षानं आणि फार मला असं वाटतं तिखटपणे या गोष्टी करा रे बाबांनो. मराठी माणूस किती मिळमिळीत झालाय काय समजत नाहीये मला. किती बोलायचं, किती सांगायचं लोकांना. खरोखर मराठी माणसा तुझा तग लागणं फार अवघड आहे या सगळ्या गोष्टींमध्ये.